सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत सध्या मान्सूनची स्थिती काय असणार आहे आणि पेरणीयोग्य पाऊस राज्यात नेमका कोणत्या तारखेला होणार आहे याविषयी। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, माहिती अतिशय महत्त्वाची आहे आणि अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता नैऋत्य मान्सूनच्या वाऱ्यांनी अखेर वेग पकडला असून हवामान खात्याने दिलेल्या नव्या माहितीनुसार मागील 24 तासात मान्सूनने आगेकूच केली। कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशसह तेलंगणाच्या काही भागांपर्यंत मान्सूनने मजल मारली आहे। येत्या 7 दिवसांमध्ये हाच मान्सून केरळ, कर्नाटकचा उर्वरित भागासह तामिळनाडू, पूर्वोत्तर भारत आणि पश्चिम बंगालपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। दरम्यानच्या काळात पश्चिमी झंझावात सक्रिय होत असून त्यामुळे 11-12 जून दरम्यान वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीचा मारा देशाच्या काही राज्यांमध्ये पाहायला मिळेल, ज्यामुळे हे घातक वारे आता मान्सूनवर काही परिणाम करतात का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रात कुठं मान्सूनच्या सरी तर कुठं अजूनही टिकून आहे मान्सूनपूर्व पाऊस। दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात सध्या पावसाला सुरुवात झाली असून हा मान्सूनचा पाऊस असल्याचं सांगण्यात येत आहे। मराठवाड्यात मात्र पूर्वमोसमी पावसामुळे नागरिक बेजार झाल्याचं चित्र सुरू आहे। कोकण क्षेत्रातील रायगडच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्याचं वृत्त आहे। माणगाव, महाड, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस बरसला असून हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला होता, ज्यानंतर बरसलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि कमाल तापमानात काही अंशांची घट झाली। पुढील 24 तासांमध्ये राज्यात प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरी असेल, ज्यामुळे इथं येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। मुंबई आणि नवी मुंबईची होरपळ मात्र इतक्यात थांबणार नाही। मागील 24 तासांमध्ये मान्सूनच्या पावसाने दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्रातील आणखी काही भाग व्यापला। 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण राज्यात दाखल होईल असा प्राथमिक अंदाज असून तत्पूर्वी पूर्वमोसमी पाऊस त्यासाठी वातावरण निर्मिती करताना दिसतोय। सोलापूर जिल्ह्यातील माढ्याच्या उपळाई बुद्रुक परिसरामध्ये आज सायंकाळी पावसाची हजेरी लागली। तसेच दरम्यान यंदा मान्सूनचा प्रवास लांबल्याने शेतकऱ्यांनो लगेच धूळ पेरणीची घाई करू नका, असा सल्ला कृषीतज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिला आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।